मूलभूत कर्तव्य, तो मूलभूत कर्तव्यांपैकी तिसरं कर्तव्य आहे राष्ट्राची सुरक्षितता आणि राष्ट्रीय सेवा बजावणे. तर ड्युटी डिफाईन द कंट्री अँड द रेंडर नॅशनल सर्व्हिस, देशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणाची जबाबदारी नागरिकांवर टाकलेली, की देशाचं संरक्षण करायचंय त्याची जबाबदारी नागरिकांवर आहे. तर सार्वभौमत्व म्हणजे काय हा प्रश्न पडतो. तर भारत स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर सार्वभौम होता का? नाही. तर भारताला सार्वभौम राष्ट्राचा दर्जा भारताला 15 ऑगस्ट 1947 नंतर मिळालेला दिसतो. भारत हे सार्वभौम राष्ट्र आहे हे आपल्याला कधी दिसतं? स्वातंत्र्यानंतर मानलं गेलेलं दिसतं. मग सार्वभौमत्व म्हणजे काय? तर सार्वभौमत्व किंवा सार्वभौम सत्ता म्हणजे सर्व नागरिक व प्रजा ह्यांच्यावर चालणारी आणि कायद्याने बांधली गेली नसलेली अशी सर्वश्रेष्ठ सत्ता होय. पहा, सार्वभौमत्व किंवा सार्वभौम सत्ता म्हणजे सर्व नागरिक व प्रजा यांच्यावर चालणारी आणि कायद्याने बांधली गेली नसलेली अशी सर्वश्रेष्ठ आणि सत्ता होय, की देशाच्या सार्वभौमत्वाची रक्षणाची जबाबदारी नागरिकांवर टाकली, की पुन्हा एकदा आपण पारतंत्र्यात जाऊ नये, पुन्हा एकदा कुणीतरी आपल्यावर येऊन 150 वर्ष राज्य करू नये, ह्याची जबाबदारी प्रत्येक भारतीय माणसाने त्या ठिकाणी काही जण माणसाकडे सुपूर्द करण्यात आलेली आपल्याला दिसते. देशाचं अखंडत्व आणि ऐक्य टिकून धरण्याचं आव्हान नागरिकांना करण्यात आलेलं आहे. देशात विविध धर्माचे, जातीचे, पंथाचे, भाषाचे लोक राहत असून त्यांच्यात राष्ट्रीयत्वाची भावना जोपासणं आवश्यक आहे. पहा, तर भारताचा जर आपण विचार केला तर भारत हे 18 पगड जाती धर्मांचं 18 पगड संस्कृतींचं राष्ट्र आहे. आणि अशा राष्ट्रासाठी आपल्याला काय करायचं सांगितलंय त्या ठिकाणी, की हे जे राष्ट्र आहे ह्या राष्ट्राला त्या ठिकाणी काय करायचं? सार्वभौमत्व टिकून ठेवायचे. याचा जर आपण विचार केला तर आपल्याला काय दिसतंय, की खऱ्या अर्थानं की हे सार्वभौमत्व आम्हाला टिकून ठेवायचे, मग ते कशा पद्धतीने टिकून ठेवता येईल याचा विचार करण्याची त्या ठिकाणी गरज निर्माण झाली आहे. की भारतामध्ये एका घरामध्ये 5 भावंड सारखी नसतात, तर एका राष्ट्रामध्ये एवढ्या धर्माचे, जातीचे, पंथाचे, भाषाचे लोक त्या ठिकाणी आहेत आणि यांना एका छतामध्ये आणायचे आणि त्यांच्यामध्ये राष्ट्रत्वाची भावना निर्माण करायची. हे राष्ट्रप्रेमामुळेच होऊ शकतं. यांच्यामध्ये ही भावना जोपासणं ही त्या ठिकाणी आवश्यक आहे. जाणीव आणि जबाबदारी निर्माण करणं हे आवश्यक आहे. मग यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे, की भारतातून फुटून निघण्याच्या ज्या मागण्या आहेत त्या काय करायला पाहिजे, त्या ठिकाणी त्या मागण्यांचा बिमोड केला गेला पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर पंजाबमधील अतिरेक्यांची खलिस्तानची मागणी आपण आपल्याला दिसतंय, की पंजाबमधील अतिरेक्यांनी स्वतंत्ररित्या पंजाब हा एक राष्ट्र म्हणून मागणी केली होती. भिंद्रनवालेंच्या नेतृत्वामध्ये सुवर्ण मंदिरामध्ये त्यांनी काय केलं होतं? अमृतसर इथे सुवर्ण मंदिरामध्ये त्यांनी काय केलं होतं, की दहशतवादी घुसवले होते आणि त्यांनी स्वतंत्र खलिस्तानची मागणी केली होती. त्यासाठी त्यावेळेस सत्ता होती काँग्रेसची. काँग्रेसच्या नेतृत्वात इंदिराबादींनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, तर ब्लू स्टार ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलं. आणि त्या ठिकाणी त्यांनी काय केले, की सुवर्ण मंदिरामध्ये सैनिक घुसून त्या ठिकाणी त्या खलिस्तानची मागणी करणाऱ्या भिंद्रनवाल्यांचा बिमोड केलेला आहे. आणि ह्या सगळ्यांचा अभ्यास करताना आपल्याला दिसतो, की पंजाबमधील अतिरेक्यांची जी मागणी होती ती त्यांचा नायनाट झालेला दिसतो. आणि ब्लू स्टार ऑपरेशनद्वारे त्यांनी काय केलेले, की राज्यातून पुन्हा एकदा असे दंगे होण्यासाठी प्रयत्न केलेले दिसतात. मग त्यानंतर काय झालेलं दिसतो, की आपल्याला दिसतंय 1984 मध्ये इंदिरा गांधींनी जे ब्लू स्टार ऑपरेशन राबवलं होतं, खलिस्तानची मागणीचा बिमोड केला होता, त्यामुळेच काय झालेलं दिसतं, की शीख धर्मीय त्यांचे जे बॉडीगार्ड्स होते, अंगरक्षक होते, त्यांनीच त्यांची गोळ्या झाडून हत्या केलेली आपल्याला दिसते. अशी ही पंजाबमधील अतिरेक्यांच्या खलिस्तानची मागणी, तसंच विविध राज्यातून घडून येणारे धार्मिक, जातीय दंगे, भाषिक संघर्ष इत्यादी गोष्टींचा विचार करता राष्ट्रीय एकात्मता आणि देशाचं अखंडत्व या गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात. आज आपण भाषिक वादावरून पाहतो, की महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो, की 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात द्वैभाषिक तत्वावर राज्य निर्मिती झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. याचा जर आपण विचार केला, की संयुक्त महाराष्ट्राची मागणी केली गेली, याचा जर आपण इतिहास पाहिला, की प्र के अत्रे त्या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्राची मागणी त्यांनी केलेली आपल्याला दिसते. प्र के अत्रे असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील,
ह्या सगळ्यांनी त्या ठिकाणी स्वतंत्ररित्या त्या ठिकाणी महाराष्ट्र द्वैभाषिकता भाषेच्या वादावरून त्या ठिकाणी काय झाले की राज्यांची निर्मिती केलेली आपल्याला दिसते. आणि या वादामध्ये आपल्याला दिसतात की खूप वेळा आपण ह्या चर्चा ऐकलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत. आपल्याला हे दिसून येतं की प्र.के. अत्र्यांनी त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाणांना त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण हे काँग्रेसचे नेते होते, त्यांना पक्षश्रेष्ठीचंही त्या ठिकाणी मन सांभाळायचं होतं आणि महाराष्ट्रातील जनतेचंही मन सांभाळायचं होतं. म्हणून त्यांनी अशी रिक्वेस्ट केली होती प्र.के. अत्र्यांना की हे दोघं एकमेकांचे वैचारिक मतभेद असणारे नेते होते आणि ह्यांच्या दोघांमध्ये मतभेदही होते की त्यांनी सांगितलं होतं की प्र.के. अत्र्यांना की तुम्ही ही महाराष्ट्र हे राज्य निर्माण होणारच आहे, हा सोडून द्यावं. महाराष्ट्र हे द्वैभाषिक तत्वावर राज्य निर्माण होणार आहे असं म्हणा. तर त्यावेळेस प्र.के. अत्रे असे म्हटले होते की चव्हाण साहेब, चला खूप महत्व आहे. आता तो चला काय महत्व आहे तर ते म्हणतात तुमच्या आडनावा पुढला च काढल्यानंतर खाली काय राहतं, वाहन. वाहन हे काय आहे, कशासाठी वापरतात, पायात घालतात. म्हणजे ह्या चला एवढं महत्व आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं. जसं लोकमान्य टिळकांनी म्हटलं होतं की काय म्हटलं होतं लोकमान्य टिळकांनी, तर लोकमान्य टिळकांनी म्हटलं होतं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच. ह्या चला खूप महत्व आहे. तसंच त्या ठिकाणी भाषिक संघर्षावर राज्यांची निर्मिती झालेली दिसते. जातीय दंगे तर आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर होत असतात, कारण धर्म हे दिव्य विलयी प्राणी आहे. पहा, एडवर्ड सारखा एक विचारवंत आहे, तो म्हणतो की हे धर्म ही काही आहे, दिव्य विलयी संस्था आहे, दिव्य विलयी प्राणी आहे की माणूस धर्मासाठी काहीही करायला तयार होतो आणि हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. मग हे धर्म ही आफूची गोळी असं कार्ल मार्क्सने म्हटलेलं आहे. आणि मग हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय की धर्म ही आफूची गोळी. मग धर्मासाठी जाती दंगे निर्माण होतात आणि मग यातून राष्ट्रीय ऐक्याला तडा जातो आणि राष्ट्रीय अखंडत्व निर्माण करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, धर्म ही गोष्ट सोडून द्यावं लागणार आहे. धर्म हा माणसाला माणूस म्हणून आचरण करण्यासाठी सांगतो, एकमेकांच्या कत्तली करण्यासाठी सांगत नाही. हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे राष्ट्रीय एकात्मता, देशाचं अखंडत्व या गोष्टी जेवढ्या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत, हे तिसरं मूलभूत कर्तव्य नागरिकांना प्रेरक आणि पोषक ठरलेलं आहे. आज देशभर सर्वत्र राष्ट्रीय एकात्मता, देशाची अखंडता याविषयी जाणीवपूर्वक चर्चा चालू झालेली आपल्याला दिसते. की आज बऱ्याचशा गोष्टी दिसतात. बोडोलँडची मागणी असेल, खलिस्तानची मागणी असेल, ह्या मागण्यांनी संपूर्ण त्या ठिकाणी भारताचे तुकडे होण्याची भीती निर्माण झालेली आणि ही होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. की आज प्रत्येक भारतीय नागरिकाचं आद्य कर्तव्य बनलेलं आहे की भारताचं सार्वभौमत्वाचं रक्षण करण्याची जबाबदारी ही प्रत्येकावर येऊन पडलेली आहे. प्रत्येकाच्या खांद्यावरती जबाबदारी आहे आणि ती प्रत्येकाने त्या ठिकाणी काय करायला पाहिजे, मान्य केली पाहिजे. हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर आपल्याला दिसतंय की आज आपण पाहतोय की देशाच्या संरक्षणासाठी जेव्हा आव्हान केलं जाईल तेव्हा सर्व नागरिकांनी योग्य प्रतिसाद दिला पाहिजे. भारताचं संरक्षण सार्वभौमत्व राखण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे, तशी देशाची संरक्षणाची जबाबदारी सुद्धा आहे की आपल्याला हे त्या ठिकाणी दिसून येते. आता देशाचं संरक्षण करायची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे की जेव्हा आव्हान केलं जाईल, ज्यावेळेस परकीय आक्रमण केलं होतं त्यावेळेस सगळ्या नागरिकांची जबाबदारी बनते की त्यांनी त्यासाठी प्रतिसाद दिला पाहिजे. आपण पाहतो 1962 नेफा ह्या भागामध्ये चायनाने आक्रमण केलं होतं. चीनी लोक आपल्याला माहिती की नेहरूंनी पंचशील तत्व मांडली होती, तो करार झाला होता आणि चीनी आणि हिंदू भाई भाई असा नारा देण्यात आला होता, पण त्याला तडा गेला. 1962 चीनने आपल्यावर आक्रमण केलं नेफा ह्या भागामध्ये. आक्रमणाच्या वेळी व पाकिस्तान बरोबरही आपलं आक्रमण झालेलं आपल्याला दिसतंय. त्या आक्रमणाच्या वेळी काय झालं होतं, एकतर आपल्याला स्वातंत्र्य मिळून खूप थोडा कालावधी झाला होता. संरक्षणाच्या बाबत आपण तेवढे त्या ठिकाणी आपलं संरक्षण खातं एवढं त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण असे बदल झालेले नव्हते. स्वातंत्र्यानंतर आपल्याला लागलेला हा फार मोठा धक्का आपल्याला त्या ठिकाणी दिसतो, चीनने केलेलं आक्रमण. आणि ह्या आक्रमणाच्या वेळी त्या ठिकाणी आव्हान केलं गेलं होतं भारतीय तरुणांना की तुम्ही ह्या युद्धामध्ये सामील व्हा, आणि त्या ठिकाणी ते तरुण सामील झालेले आपल्याला दिसतात. मग ह्या सगळ्यांचा विचार आपल्याला केलेला दिसतो की त्यावेळेस लोकांनी सक्रियपणे सहभाग घेतला होता की पुन्हा एकदा आम्हाला पारतंत्र्यात जायला नको होतं. पहा, पुरेशी रसद नव्हती तरी सुद्धा त्या ठिकाणी आपलं सैनिक लढलं,
पुरेशी रसद नव्हती, कारण आपण स्वातंत्र्य मिळून खूप थोडा कालावधी झालेला दिसतो. त्या चायनाच्या आक्रमणाच्या काळातच आपण पाहतो की लता दिदींनी हे नेहरूंच्या म्हणण्यानुसार काय केलं होतं, हे गाणं गायलं होतं, ए मेरे वतन के लोगो. आजही ते गाणं आपण ऐकतो तर आपल्या डोळ्यामध्ये त्यावेळीची परिस्थिती निर्माण होते आणि आपल्या त्या गाण्याने आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं की खूप मोठं हे आक्रमण होतं आपल्यासाठी. कारण कुठल्याही देशासाठी एक युद्ध त्या ठिकाणी त्या देशाला 25 वर्ष मागं घेऊन जातं आणि हा धोका त्या ठिकाणी आपण पत्करलेला, त्या ठिकाणी अनुभवलेला आपल्याला दिसतो की चायनाने आपल्यावर केलेलं आक्रमण. आणि त्यावेळेस आपल्या भारतीय लोकांनी त्याच्यामध्ये काय केलं होतं, सक्रिय सहभाग घेतलेला आपल्याला दिसतो तरुणांनी. पाकिस्तान 1962-65 झालेलं युद्ध, या युद्धाच्या वेळीही भारतीय लोकांसाठी काय केलं होतं, सहकार्याची मागणी केली होती. सगळी संपूर्ण भारतातून त्या ठिकाणी काय केलं गेलं होतं की खऱ्या अर्थानं लोकांनी सक्रियपणे सहभाग घेतला होता. राष्ट्राची सेवा आणि करण्याची तत्परता त्यांनी त्या ठिकाणी काय केली होती, दाखवलेली आपल्याला दिसते. त्यावेळेसचे संरक्षण मंत्री कृष्ण मेनन होते, त्यांना काढण्यात आलं आणि आपल्याला दिसतं की यशवंतराव चव्हाणांना त्या ठिकाणी संरक्षण मंत्री करण्यात आलं. जे प्रके आत्रे त्यांच्या विरोधामध्ये होते तेच प्रके आत्रे काय म्हटले माहितीये, हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला, हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला, अशी शब्दसुमनांनी त्यांनी यशवंत चव्हाणांचं त्या ठिकाणी कौतुक केलेलं दिसतं. ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. राष्ट्राची सेवा करण्याची तत्परता भारतीय जनतेत सदैव राहावी या उद्देशाने त्या ठिकाणी हे कर्तव्य त्या ठिकाणी काय करण्यात आलेले, समाविष्ट करण्यात आले की प्रत्येक भारतीय नागरिकांचं आद्य कर्तव्य आहे की राष्ट्राची सुरक्षितता आणि राष्ट्रीय सेवा बजावणं. कारण आज भारतासारख्या राष्ट्राने 150 वर्ष इंग्रजांच्या साम्राज्याच्या विळख्यातून स्वतःला कसं सोडवलं हे आपल्याला आपला स्वातंत्र्य लढा माहिती आहे आपल्या सर्वांना. आणि याचा अनुभव पुन्हा एकदा नको आहे, म्हणून ज्या वेळेस पडत्या काळात राष्ट्राच्या मदतीला, राष्ट्राची राष्ट्रीय सेवा बजावण्यासाठी सगळ्यांनी त्या ठिकाणी तत्पर असायला पाहिजे, ही भूमिका त्या ठिकाणी असायला पाहिजे. आपण उदाहरण पाहिलं तर 26/11 च्या अटॅकमध्ये आपण पाहतो की संदीप उन्नीकृष्णन नावाचा 19 वर्षाचा तरुण मुलगा त्या ठिकाणी त्यावेळी धारातीर्थी पडलेला आपल्याला दिसतो. म्हणजे हे आपल्या या ठिकाणी आपल्याला दिसतंय की देशाच्या संरक्षणासाठी ही प्रत्येकाची जबाबदारी. आज हा तरुण पिढी त्या ठिकाणी सक्रिय सहभागी झाली पाहिजे, यासाठी हे कर्तव्य घालून देण्यात आलेले आहे की प्रत्येक भारतीय नागरिकाने देशाच्या संरक्षणासाठी जेव्हा आव्हान केलं जाईल तेव्हा त्यांनी सक्रियपणे सहभाग हा नोंदवला पाहिजे आणि भारतीय जनतेत सदैव राहावी या उद्देशाने हे कर्तव्याचा त्या ठिकाणी काय करण्यात आलेला आहे, समावेश केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो.